हॅलो स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये अनेकांची तुका म्हणे ऐसा कोणी उपेक्षिला नाही ऐकिला ऐसा कोणी निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये वास अनेकांची आता माझ योऽन्तः प्रविश्य मम वाचं मिमां प्रस्तुतां सञ्जीवयति किल शक्तिधरस्पदां अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं वातितं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यं
एकम नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि विनायकं गुरुं नौमि साकरे नाम विस्मृतम् येषां चरण सान्निध्याचे भवन्ति साकरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे गोविन्दविमुक्ते श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानैकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं तं नमामि वेदान्तविदं दृष्टं शरदिन्दु समाकारि ब्रह्मस्वरूपिणी वासरापीठनिलय सरस्वती नमोस्तुते पुण्यश्लोकीचा पुण्यनगरीचा मोती खरा शोभतो या संत विरा शुभ करा स्वामी मनीषानंद महाराजास्मी विठ्ठल निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे निष्काम निश्चळ विठ्ठले विश्वास पाहू नये भक्तानिकांची प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग पवित्र इंद्राणीच्या तटी असणारं देहू क्षेत्र या क्षेत्रामध्ये निवास करणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा 3 चरणाचा अभंग प्राप्त सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय या अभंगामध्ये निष्ठावंत भक्ताचं लक्षण सांगताय. निष्ठावंत भक्त कोणाला म्हणावं, संत कोणाला म्हणावं, भाव कसा असतो याचा अर्थ जगद्गुरु तुकोबराय या अभंगामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतायत. अभंगावरती बोलण्याच्या अगोदर अल्पशाप्रमाणे परिहार द्यायचा तो म्हणजे पवित्र जवळा झोटा या क्षेत्रामध्ये चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह, गाथा भजन 16 आणि श्रीमद देवी भागवत कथा ज्ञान यज्ञ 16. कोणाची देवी भागवत कथा चालू आहे आपल्या इथे? नाही, आपल्या गावात देवी भागवत कथा चालू आहे वाटतं. चालू आहे ना? झोपले काय? झोपले? इथं देवी भागवत कथा चालू आहे. नाही दादा, देवी भागवत कथा चालू आहे. आणि ज्यांच्या मुखातून देवी भागवत कथा ऐकतायत मला असं वाटतं ते नात्र्याचे महाराज आहेत वाटतं. नाही, विचलित झाले दादा, विचलित झाले. 2-4 जण मी पाहिले तिकून येताना, बरं का, चांगलपुरीकर तिकून येताना 2-3 फटफटीवाले होते. त्यांनी बॅटरी चमकली माझ्या तोंडावर. अय म्हणे काय हे वाघ मारत नाही, वाघच नाही, वाघाचं पिल्लू दिसलं काय? वाघ मारत नाही. त्यांनी तिकडच फटफटी वडीने निघून गेले महाराज. लांबूनच पाहिलं. आणि खरं आज ज्यांची कीर्तन सेवा होती ते महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध विनोदाचार्य श्री हरिभक्त पारायण दादांचे स्नेही सुधाकरजी महाराज वाघ पैठणकर यांची कीर्तन सेवा होती. आणि त्यांना काही कारणास्तव सकाळी मुंबईचं हरिकीर्तन होतं, काल्याचं कीर्तन, बरं का दादा. आणि काल्याचं कीर्तन करून त्यांचं येणं नाही झालं.
आणि नगरपर्यंत महाराज आले. 8:30 वाजता 8 वाजता दादांना फोन आला आणि दादांना सांगितलं, दादा मी काही येऊ शकत नाही. दादा म्हणले काय अडचण नाही महाराज, तुम्ही येऊ नका. मग दादांनी नंबर काढायला सुरुवात केली. नेमकं कीर्तन कोणाचं ठेवायचं करा दादा. आणि नेमकं माझा नंबर म्हणले आपलेच महाराज आहेत ना जवळचे नात्रेचे महाराज, ते देवी भागवत कथा करतायत. म्हणले चला त्यांच्या हाताने आपल्याला त्या ठिकाणी कीर्तन सेवा करून घेऊत म्हणे महाराजांच्या हाताने. दादांनी फोन केला, कुठे आहेत महाराज? म्हणलं पिंपरीला आहे. कशाला गेले? म्हटलं थोडस काम आहे. दादाचं वजन आहे राव, काही असं परिसरात असं वजन असावं माणसाचं. हो महाराज. सांगण्याचं तात्पर्य महाराज कुठे आहेत? म्हणलं पिंपरीला. कधी यायले? म्हटलं निघालोच पुणे पिंपरीतून. आजची कीर्तन सेवा तुम्हाला करायची. म्हणलं अवघड झालो पा. 4 तास कथा केली दादा. म्हटले नाही. दादांचा फोन आला, दादा मी एक शब्द देतो, रात्रीच्या 1 वाजता याला मला फोन करा, तुमच्यासाठी कधीही सेवेसाठी हजर. फक्त कीर्तनासाठी नाही दादांनो, ऐका. फक्त कीर्तनासाठी म्हणत नाही, नारदाच्या गादीवर उभा राहायला म्हणून सांगत नाही. माझा स्वभाव संदीपान महाराजांना माहिती आहे. रात्री 1 वाजता फक्त कीर्तनासाठी फोन करू नका दादांनो. रात्री 1 वाजता तुम्ही कीर्तनासाठी फोन करू नका, कथेसाठी फोन करू नका. तुमच्या गावातल्या सटाया उठल्यासाठी जरी मला फोन केला तरी नात्र्याचा महाराज हजर आहे. परमार्थामध्ये लाज कशाची असावी महाराज? महाराज म्हणून तर म्हणतात ना, लाज परमार्थात लाज नसते गड्यांनो, ध्यानात ठेवा. परमार्थात लाज नसते. कोणतीही सेवा करावं माझ्या राजांनो, कोणती जरी सेवा केली तर त्याच्यामध्ये लाज नसते. खरोखर म्हणजे आजची कीर्तन सेवा सुधाकर महाराजांची होती, पण माझ्याकडे ही सेवा आली. काही असू द्या दादा, 15 पायली बुक्का कुठंच वाया गेला नाही आजचा माझा. आहे का नाही? हाय मला माहिती आहे चांगलं. बुक्काच आलो काय मी? मला चांगलं माहिती आहे. विनोदानं बोलतो दादा. असं सांगण्याचं तात्पर्य एक आहे, सुंदर ही कीर्तन सेवा 1 तासामध्ये पूर्ण करणार आहे. जास्त तुमचा वेळ घेणार नाही राजांनो, ऐका. 1 तासामध्ये कीर्तन सेवा पूर्ण करणार आहे. बसलेले श्रोते म्हणतील गड्यांनो महाराज 1 तासामध्ये कीर्तन सेवा पूर्ण होईल का? महाराज म्हणजे का होत नाही? कीर्तन सेवा 1 तासामध्ये सुद्धा पूर्ण होऊ शकते. पण त्या अगोदर सांगण्याचं तात्पर्य एक आहे, परिसरातील बरेचसे गुणजन मंडळी या ठिकाणी आलेले. मृदंगाची साथ जे करतायत ते भक्त पारायण माझे गुरुबंधू, फार सुंदर ज्यांचा हात आहे. दादा मी थोडंसं मोठा पाहिजे होतो. मोठा केवढा पाहिजे होतं माहिती आहे का? माझं वय जास्त पाहिजे होतं दादा. मला एखादी मुलगी पाहिजे होती. मुलगी आहे पण 3 वर्षाची. खरोखर माझी मुलगी तुम्हाला दिली असते महाराज, खरंच दिली असते. काय गोड वाजवून आहे महाराज, काय गोड वाजवून. माझे छोटे भाऊ संतोष महाराज या ठिकाणी गोड मृदंगावर खाली बसलेली ही गावकरी मंडळी असतील. आणि विशेष आज तरुण मंडळी आलेले बघा, चांगतपुरीकर देवीचे भक्त आहेत महाराज. ते देवीचे भक्त मंडळी आहेत. या सर्व भक्त मंडळींच्या चरणावरती माझा साष्टांग प्रणिपात. आता कीर्तनाकडे ओळतो. श्री संताचे महाराज
आहेत बरं का, त्यांचा आमचा परिचय बऱ्याच जणांचा आहे. पळशीकर, आनंदगावकर, सर्व मंडळी तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद बरं का. असो, पाहत असताना ही कीर्तन सेवा 1 तासामध्ये मी पूर्ण करणार आहे. पण सर्वांना आग्रहाची विनंती आहे, आता 1 तास कीर्तन होईपर्यंत कोणी उठू मी बाहेर आहे, थोडासा मोठ्यानं बोला. 1 तास कीर्तन होईपर्यंत कोणीही कीर्तनातून उठायचं नाही. 1 तास कीर्तन होईपर्यंत कीर्तनात फोन आला तरी उचलायचा नाही. 1 तास कीर्तन होईपर्यंत एकमेकाला गप्पा मारायच्या आणि 1 तास कीर्तन होईपर्यंत किती विठ्ठल विठ्ठल म्हणलं तरी म्हणायचं. छान 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 छान. सर्व मंडळी अत्यंत छान आहे. बसलेल्या मंडळी म्हणतात की महाराज नात्रेकर बाबा आपला 1 तासामध्ये उद्धार होईल का? श्रीमद भागवत कथा उघडा राजांनो. श्रीमद भागवत कथा आपल्याला शिकवेल 1 तासामध्ये एका राजाचा उद्धार झाला. श्रीमद भागवत कथा सांगते की 1 तासामध्ये सुद्धा आपला उद्धार होऊ शकतो. प्रश्न तुमच्या अंतःकरणामध्ये उद्भवला असेल की नात्रेकर बाबा 1 तासामध्ये जर माणसाचा उद्धार होत असेल तर माणसाचं मरण सुद्धा तुम्हाला कळत असेल. मला कळत नाही पण साधूंना कळतं. गड्यांनो ऐका, 1 तासामध्ये माणसाचं मरण सुद्धा कळतं. दादा ऐका, 1 तासामध्ये आपलं मरण हे सुद्धा कळतं. आपलं मरण 5 दिवसावरती हेही कळतं. आपलं मरण 9 दिवसावरती राहिलं हेही कळतं. आपलं मरण 15 दिवसावरती राहिलं हेही कळतं. आपलं मरण 21व्या दिवशी आहे हेही कळतं. आणि आपलं मरण 1 महिन्यावरती म्हणजे 31 दिवसावरती राहिलं हेही कळतं. सांगू का? सांगू? जाऊ द्या, तुमची इच्छा दिसत नाही. सांगू का? सांगू? सांगू का? तुमची इच्छा दिसत नाही. बघा तुम्ही नाराज आहेत का? आज वाघ महाराज आले नाही म्हणून नाराज दिसतात का? दादा मला कॅसेट बदलता येते बरं का, येते पण गुरुवारी भाऊंकडे गेल्यापासून मी कॅसेट जे चालते तेच चालू केली बघा. हा, पण या जगाला विनोदाची कथा गोड वाटे, त्याला काय करावं? ऐका, सांगू? काढा 500 फुकट सांगू सांगा म्हणायला लागले तुम्ही. वा वा, सगळे म्हणतात सांगा का फुकट सांगू का? एक तर बदलीवर कीर्तन करा, फुकट सांगा. ऐका ऐका, विनोदानं बोलतो. ऐका गड्यांना, ऐका माझा विनोदी स्वभाव आहे. ऐका, खरं सांगतो तुम्हाला, आपला मृत्यू आपल्या स्वतः डोळ्यानं कळतो. कसं ओळखावं दादा? ऐका, 1 महिन्यावरती आपलं मरण आलं. दादा ऐका, संतोष दादा, 1 महिन्यावरती आपलं मरण आहे हे जर ओळखायचं असेल तर साधा आणि सोपं उदाहरण आहे. काय करा, गंगेमध्ये जा तुम्ही. जास्त पाण्यात जाऊ नका, जास्त पाण्यात गेल्यास माझ्यावर नाव येईल. जास्त पाण्यात जाऊ नका, गंगेमध्ये जा, गुडघ्या एवढ्या पाण्यामध्ये जा आणि गुडघ्या एवढ्या पाण्यामध्ये गेल्याच्या नंतर जसा आपला चेहरा आरशामध्ये पाहताना, तुम्ही आरशामध्ये जसा चेहरा पाहताना तसा चेहरा त्या पाण्यामध्ये बघा. त्या पाण्यामध्ये जर तुम्हाला प्रतिबिंब स्वतःच जर नाही दिसतं, ऐका राजन ऐका, त्या पाण्यामध्ये स्वतःचं प्रतिबिंब तुम्ही जसं पाहताना आरशामध्ये पाहतात, आरशात पाहत असाल ना, आरशामध्ये स्वतःचा चेहरा पाहतात. दादा आरशाची एक चूक झाली बघा. आरशानं एक चूक केली. काय चूक केली हो महाराज? आरशानं एक चूक अशी केली, आरशानं माणसाचा चेहरा दाखवता दाखवता माणसाचं चारित्र्य दाखवायला पाहिजे होतं. आणि या आरशानं जर जगाचं चारित्र्य दाखवलं असतं तर या विश्वात कोणी पापच केलं नसतं. बघा, कोणी पाप केलं नसतं. सांगण्याचं तात्पर्य एक आहे, जसा आपण चेहरा आरशात पाहतो ना गड्यांनो, तसा चेहरा तुम्ही मात्र पाण्यामध्ये बघा. स्वतःचं प्रतिबिंब जर ते असणाऱ्या पाण्यामध्ये जर तुम्हाला नाही ना दिसलं तर समजायचं 1 महिन्यावरती आपलं मरण आहे. 1 महिन्यावर
ते मरण. आपलं मरण 15 दिवसावरती असं कसं ओळखावं महाराज? साधा आणि सोपं उदाहरण आहे. आपलं मरण 21व्या दिवशी ओळखायचं कसं? साधा आणि सोपं उदाहरण आहे बघा. काय करा, स्नान करतो आपण सकाळी उठल्याच्या नंतर स्नान करतो का नाही? सगळे स्नान करतो बघा. स्नान केल्याच्या नंतर आपलं सर्व शरीर ओलं होतं, भिजतं. पण या शरीराचे असे 2 भाग आहेत गड्या, ऐका. या शरीराचे असे 2 भाग आहेत. त्या शरीराचे 2 भाग जर कोरडे राहिले तर समजायचं 21व्या दिवशी आपलं मरण आहे. विठ्ठल का हो महाराज? त्या शरीराचे 2 भाग कोणते नेमकं? महाराज म्हणतात उजवा बाहू, डावा बाहू, छातीचा मध्यभाग, उजवा आणि डावा बाहू जर स्नान करत असताना जर कोरडे राहिले तर समजायचं 21व्या दिवशी आपलं मरण. 15 दिवसावरती मरण आहे, ओळखायचं कसं? कर्मकांड सांगत नाही तुम्हाला, 1 तासामध्ये उद्धार करून घेता येतो हे मला तुम्हाला सांगायचं आहे का? 15 दिवसावरती आमचं मरण आहे, ओळखायचं कसं? साधा आणि सोपं उदाहरण बघा. ते दोन्ही बोट पुढे करा आणि पुढे केल्याच्या नंतर असे कानामध्ये दाबा बघा. मी सांगत नाही, प्रमाण अत्यंत गोड आहे. काने बोटे घालून या, नाद जे ऐकावे. महाराज म्हणतात कानामध्ये बोट घाला, प्रत्येकाच्या कानामध्ये बारीक अशी गुर ध्वनी येतो. असा जर ध्वनी नाही ऐकू आला तर समजायचं 15व्या दिवशी आपलं मरण. 9व्या दिवशी आपलं मरण आहे, ओळखायचं कसं? हनुमान बुवा हे काने घालून नासागरीते दादांनो ऐका. कर्मकांड सांगत नाही मी तुमच्या पुढे, विषय सांगतो गड्या ऐका. 9व्या दिवशी आपलं मरण आहे, ओळखायचं कसं? साधा आणि सोपं उदाहरण आहे. आपल्याला प्रत्येकाला भगवंतांनी नाक दिलं का नाही? दिले ना. देवाने सर्वांना नाक दिलेलं आहे. पण आपल्याला जर नाकाचं टोक जर नाही दिसलं तर समजायचं 9व्या दिवशी आपला मृत्यू आहे. आता घरी गेल्यास नाक तपासा, इथं तपासून. सांगण्याचं तात्पर्य एक आहे, आपला मृत्यू 3 दिवसावरती ओळखू येतो, 1 तासावरती ओळखू येतो. पण मी हे सांगत बसत नाही, विषय माझा एवढा आहे. महाराज म्हणतात 1 तासामध्ये सुद्धा आपला उद्धार होऊ शकतो. मला सांगण्याचं तात्पर्य एक आहे, म्हणून आपण 1 तासामध्ये उद्धार करू शकतो. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय आपल्याला या अभंगामध्ये सांगत असताना निष्ठावंत भक्ताचं लक्षण सांगतायत. महाराज निष्ठावंत भक्त कोणाला म्हणावं? जो देशावरती धर्मावरती संतांवरती प्रेम करतो त्याला निष्ठावंत भक्त म्हणतात. विठ्ठल ज्याचं प्रेम देवावरती आहे, ज्याचं प्रेम संतांवरती आहे आणि ज्याचं प्रेम धर्मावरती आहे त्याला निष्ठावंत भक्त म्हणतात. ऐका, निष्ठावंत भक्त म्हणतात ज्याचं प्रेम देवावरती आहे. देवावरती प्रेम किती असावं सांगू तुम्हाला? इतकं प्रेम असावं दादांनो. ऐका, देवावरती इतकं प्रेम असावं, देवावरती इतकं प्रेम असावं. आपला प्राण जरी देवासाठी गेला, आपला जीव सुद्धा देवासाठी गेला तरी मनुष्याने मागे सरकू नये, इतकं प्रेम देवाविषयी असावं. म्हणून तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात,
प्रेम असावं, देवासाठी इतकं प्रेम असावं, देह जावं अथवा राहू पांडुरंगी दृढ भाऊ. खरा जो भक्त आहे या कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला कळाला बाबांनो. ऐका, कोरोनाच्या काळामध्ये ज्या व्यक्तीला कोरोना झाला ना दादांनो, ज्याला कोरोना झाला त्यावेळी डॉक्टर साहेबांनी त्या व्यक्तीला सांगितलं, राजा तुला कोरोना झालाय, एक काम करावं लागेल, संडे हो या मंडे रोज खाओ. अरे नको रे बाबा, काय करावं लागल तुम्हाला, हे भक्षण करावं लागल. त्यानं सगळं सोडून दिलं, खायला सुरुवात केली. ऐका दादांनो माझ्या, ऐका, डॉक्टर साहेबांना जर सांगितलं तुम्हाला जर वाचायचं असेल, तुम्हाला कॅन्सर झालाय, तुम्हाला अमुक रोग झालाय, तमुक रोग झालाय, तुम्हाला जर वाचायचं असेल दादांनो, तुम्हाला जर वाचायचं असेल तर तुम्हाला मांसाहार करायला सुरुवात करावी लागेल. तर त्या डॉक्टर साहेबांच्या डोळ्याकडे बघून सांगावं, डॉक्टर साहेब माझे आजोबा वारकरी होते, माझे पंजोबा वारकरी होते आणि वारकऱ्याची परंपरा माझी फार जुन्या काळापासून चालू आहे. डॉक्टर साहेब मी या माळीची शपथ घेऊन सांगतो, डॉक्टर साहेब मरण पण माझ्या गळ्यातली माळ कधी निघणार नाही. त्याला म्हणतात साधू दादांना. साधू, साधूचं जीवन असं असतं, साधूचं जीवन असं असतं. महाराज, निष्ठावंत भक्त कोणाला म्हणावं याचं उत्तर आधी द्या. निष्ठावंत भक्त कोणता? ज्यानं चांगले कपडे घातले म्हणून निष्ठावंत भक्त झाला का? ज्यानं गळ्यामध्ये माळा धारण केल्या म्हणून तो निष्ठावंत भक्त झाला का? महाराज म्हणतात निष्ठावंत भक्त होण्यासाठी आधी 6 विकाराचा तुम्हाला त्याग करावा लागेल आणि या विकाराचा जर तुम्ही त्याग केला तर तुम्ही निष्ठाभक्त भक्त व्हाल. विठ्ठल या जगतामध्ये विश्वामध्ये असे अनेक लोक आहेत, अनेक लोक आहेत, ते मात्र संत म्हणून फिरत राहतात, साधू म्हणून फिरत राहतात, साधू संत म्हणून फिरत राहतात. ते काही साधू झाले का? नाही महाराज. आपल्या अनेक गावामध्ये फिरत येतात महाराज. अंगाला भस्म लावलेलं असतं, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा असतात, भगवे वस्त्र परिधान केलेले असतात. तुमच्या इकडे येतात का नाही माहिती नाही, पण आमच्या नात्रेले येतात बघा. गोरखनाथ मचिंदरनाथ बाबा जन्मला उकांड्यात, अक्कलकोटाकडनं गाणगापुराकर या बाबा निघाला पोटाकडं. जमतंय का? जमतंय. आता पुन्हा जर कोरोना आला तर हेच चालू करायचं आता. हा, ऐका ऐका, सांगण्याचं तात्पर्य काय आहे, असे बाबा लोक प्रत्येक गावामध्ये येतात, येतात महाराज, येतात. आमच्या नात्र्यामध्ये सुद्धा येतात बघा. ऐका, आणि ज्या वेळेस मागायला सुरुवात करतात ना, माय भिक्षा वाट, संन्याशाला भिक्षा वाट. आमची ताई घरातून बाहेर येताना विचारते, आमची आई विचारते बघा, काय पाहिजे बाबा, तुम्ही काय घेता? पैसे घेता बाबा? डाळ घेता का बाबा? तुम्ही धान्य घेता का? राशी घेता? काय घेता बाबा? माय हा संन्याशी काही घेत नाही, त्यागी संन्याशी आहे. मग बाबा काय घेता तुम्ही ते तरी सांगा. माय त्यागी संन्याशी आहे, हा बाबा पैसा घेत नाही, हा बाबा राशी घेत नाही, हा बाबा काहीच घेत नाही. काय माय तुझे कष्ट? आता इथून सुरुवात बरं का. काय माय तुझे कष्ट? अख्ख्या घरामध्ये 14 जण तुम्ही हो बा, 14 जण. सगळ्या घरामध्ये तुझ्यासारखे कष्ट कोणीच करत नाही. भांडी काय आपण घासायची? आता त्यांना कष्ट करावेच लागतात ना. माय काय तुझा कष्ट? बाबा काय घेता नेमकं तेवढं तरी सांगा ना. काहीच घेत नाही माय. या संन्याशाला फक्त एक साडी दे. साडी? याचं काय लग्न झालं का? नाही ना महाराज. साड्या का मागतो? याला म्हणावं ढोंगी. असे ढोंगी अंगाला राख लावून फिरत राहतात. संत म्हणायचं का बाबा सांगा? आमचा प्रश्न तुमच्याकडे बाबा. दुसरा एक प्रश्न असा आहे, तुम्ही ज्याला संत म्हणतात ना, ते संत नेमकं कोण आहेत? ओळखायचं कसं संतांना?
जाना जगी आणि तेची संत त्यांचा हेत विठ्ठले दोन्ही प्रमाण अत्यंत गोड लागू पडतात बघा. सुंदर महाराज या प्रमाणामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतायत की संत ओळखण्याची रीती ही आहे. महाराज वास्तविक जर तुम्ही पाहिलं तर बहु अवघड आहे संत भेटी परी जेव जेटे करुणा केली हे जर तुम्ही म्हणत असाल तर आमचा प्रश्न तुमच्याकडे आहे महाराज. या जगामध्ये विश्वामध्ये ज्या साधूचं तुम्ही नाव घेता ज्या साधूचं तुम्ही नाव घेता त्या साधूला सहन करावं लागतं महाराज. त्याशिवाय हे साधू मात्र तयार होत नाही. या जगामध्ये ज्या जितक्या वेळा या साधूला त्रास झाला दादांनो ऐका जितक्या वेळा या साधूला त्रास झाला तितक्या वेळा साधू मात्र मोठा झाला. ऐका जग जर आपल्याला त्रास देत असेल तर समजायचं आपण चांगल्या गतीला चालू आहे चांगल्या रीतीने चालू गड्यानो. ऐका साधूला या जगामध्ये फार त्रास होतो. कसा होतो ऐका. विठ्ठल साधूला त्रास कसा होतो हाच प्रश्न सेवकांनी मात्र एकदा साधकांनी जगद्गुरु तुकोबांना प्रश्न केला की बाबा साधकांना त्रास होतो. महाराज स्वतः म्हणतात ना कोपला पाटील गावाचे लोक आता माझा भिक कोण गाली काय खावे आता कुणीकडे जावे गावात राहावे कोण्या बरे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मलाही त्रास झाला. साधूला या जगात फार त्रास होतो आणि साधूला त्रास झाल्याशिवाय साधू मोठा होत नसतो. सांगू दादांनो ऐका माझ्या ज्ञानोबारायांचं थोडक्यात चरित्र सांगतो आणि जाण्याचा प्रयत्न करतो. साधूंना किती त्रास होतो सांगू. माझे निवृत्ती दादा 10 वर्षाचे होते बघा. ज्ञानदादा 8 वर्षाचे होते. सोपान काका 6 वर्षाचे होते. चिमुकली मुक्ताबाई अगदी 4 वर्षाची बघा. संकट किती मोठं असतं या जगात बघा. ज्या वेळेस माय बापांना देहांत प्रायश्चित्त घेतलं सगळी आईची जबाबदारी ज्ञानोबारायांच्या अंगावरती पडली बघा. ज्ञानोबारायला चिमुकली मुक्ताबाई जवळ येऊन सांगते ज्ञानदादा कुठे गेले रे माझे माय कुठे गेले रे बाबा. ज्ञानोबारायने सांगितलं मुक्ता आयुष्यात आपले मायबाप आपल्याला कधी दिसणार नाही. मुक्ताबाईचे अश्रू मात्र पुसायला सुरुवात केली. अश्रू पुसत असताना ज्ञानदादाला सांगितलं दादा पोटामध्ये भूक लागली रे माझ्या. ज्ञानोबारायने सांगितलं मुक्ता काळजी करू नको मी जातोय माधुकरी आणण्यासाठी. ज्ञानोबारायनं काकेमध्ये झोळी घेतली बघा आणि माझे ज्ञानोबाराय सिद्ध बेटातून आळंदीमध्ये गेले बघा. आळंदीमध्ये गेल्याच्या नंतर साधूला किती त्रास होतो हे सांगतोय तुम्हाला ऐका. ज्ञानोबाराय सिद्ध बेटातून आळंदीमध्ये जातायत आणि आळंदीमध्ये गेल्याच्या नंतर भिक्षा मागायला सुरुवात करतायत. ओम भवती भिक्षाम देही. बरेच इथं आळंदीमध्ये अभ्यास केलेले विद्यार्थी त्यांना तुम्ही विचारा महाराज संतोष महाराज असतील अजय महाराज असतील आमचे संदीपान महाराज असतील हे महाराज मंडळीला विचारा. आजही आळंदीमध्ये मधुकरीच मागावं लागते आणि ज्यांनी मधुकरी मागितली त्या व्यक्तीला ज्ञानोबारायांनी मोठंच केलं. पण जी मधुकरी खाऊन ज्या व्यक्तीनं मधुकरी खाऊन वाईट वागला ज्ञानोबारायांनी त्याला कधी मोठं केलं नाही. मोठं केलं असेल परंतु या जगामध्ये विश्वामध्ये भयंकर असा त्रास त्याला होत असतो. ध्यानात ठेवा. मधुकरीचं अन्न फार श्रेष्ठ सांगितलं जातं. ज्ञानोबाराय ज्या वेळेस माधुकरी मागून येत आहेत ना 80 वर्षाचा वेसोबा चौकामध्ये भेटला आणि तो 80 वर्षाचा वेसोबा मात्र ज्ञानोबारायला सांगते काय रे पोरा काय चालवलं यामध्ये. काका माधुकरी चालवली हो. कोणाला चालवली माधुकरी. माझ्या मुक्ताला भूक लागली माझ्या सोपानाला भूक लागली माझ्या निवृत्ती दादाला भूक लागली ना चालवली मधुकरी. दाखव रे कसे ते माधुकरी.
80 वर्षाचा म्हातारा काठी टेकत आला. दादांनो ऐका, जग किती साधूला त्रास देतं ते बघा. ऐका, 80 वर्षाचा म्हातारा काठी टेकत 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 पुढे आला. ज्ञानोबरांच्या हातातली असणारी ती माधुकरीची झोळी हिसकावून घेतली. कोर अण्णा आणि शिदा दिसला. तो कोर अण्णा आणि शिदा मोरीमध्ये लोटून दिला. महाराज, जग किती त्रास देतं मायबाप केल्याच्या नंतर बघा, कोर अण्णा आणि शिदा फेकून दिला. ज्ञानोबरांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. का अश्रू आले दादा? मी उपवासी राहणार आहे यामुळे अश्रू नाही आले. माझी मुक्ता उपवासी राहणार आहे. ज्ञानोबरांच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. ज्ञानोबराय मात्र रिकामी झोळी काकेमध्ये घेतायत आणि काकेमध्ये घेऊन ज्ञानोबराय चालत 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 सिद्ध बेटाकडे जात आहेत. चिमुकली मुक्ताबाई मात्र, दुपारची वेळ आहे, कडक ऊन पडलं आहे, दुपारची वेळ आहे, सूर्य डोक्यावरती आलेला 1 वाजलेला आहे. मुक्ताबाई वाट पाहते. येईल माझा दादा, येईल माधुकरी घेऊन. माझा दादा आल्याच्या नंतर पहिला माधुकरीचा घास मी नाही खाणार. पहिला मधुकरीचा घास माझ्या सोपाला नाही देणार, निवृत्ती दादाला नाही देणार. पहिला घास घेऊन पहिला घास माझ्या ज्ञानोबरांच्या मुखामध्ये भरणार. त्याला बहिणीचं प्रेम म्हणतात दादा, बहिणीचं प्रेम म्हणतात. ज्या वेळेस माणसाची माय मरते ना दादांनो, ज्या वेळेस माणसाची माय मरत असते, माय मेल्याच्या नंतर स्वतःची सख्खी बहीणच माणसाची माय बनत असते. हे ध्यानात ठेवा. विठ्ठल. दुपारच्या 1 वाजता मुक्ताबाई मात्र वाट पाहत होते आणि वाट पाहत असताना ज्ञानोबराय चालत 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 सिद्ध बेटाकडे आले. ज्ञानोबरायच्या डोळ्यातले अश्रू पाहिले. मुक्ताबाईला कळलं माझ्या ज्ञानदादाला कोणीतरी बोललं असावं, म्हणून मुक्ताबाई मात्र पाहते. ज्ञानोबरायांनी कोणताही विचार न करता ताटी उघडली. ताटी उघडून मात्र आतमध्ये जातायत आणि कुट्यामध्ये जाऊन कुट्याचं दार लावलं. मुक्ताबाईला कळलं माझा ज्ञाना रुसलाय, म्हणून मुक्ताबाई मात्र चालत चालत जाते. एका झरोक्यातून पाहते तर माऊली रडत असताना दिसली. घरात ज्या ज्ञानोबरायांनी विश्वामध्ये ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ दिला, त्या ज्ञानोबरायला सुद्धा या जगानं रडवलं. महाराज, हे जग कधी डोक्यावर घेईल याचा भरोसा नाही. लक्षात ठेवा, हे जग कधी डोक्यावर घेईल याचा भरोसा नाहीये आणि हे जग कधी पायाखाली तोडवल याचाही भरोसा नाही. जोपर्यंत तुमच्या कंठामध्ये आवाज आहे तोपर्यंत लोक म्हणतील वाह काय आवाज आहे तुमचा. पण ऐका दादांनो, ज्या वेळेस तुमचं वृद्धापण येईल, म्हातारपण येईल, त्याच वेळेस ते माणसं म्हणतील नका बोलू त्याला, गेलाय त्याचा आवाज. का रे दादांनो, तुम्ही त्याच्या आवाजावरती प्रेम केलं होतं ना, आज आवाज गेल्याच्या नंतर तुम्ही त्याच्यावरती प्रेम का करत नाही. ऐका, जग किती त्रास देतं बघा. ज्ञानोबराय रडत असताना चिमुकली मुक्ताबाई जवळ येते आणि ताटी उघडते बघा, वाजवते. ताटी वाजवत असताना मुक्ताबाई काय म्हणते ऐका. जीवदाताने चाविली कोणी 32 पाडीली, विश्वरागे झाले वन्नी संती सुखे वावे पाणी, शब्द शस्त्र झाले क्लेश संती मानवा उपदेश, संती मानवा उपदेश, विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. चिमुकली मुक्ताबाई मात्र आवाज देते आणि चिमुकली मुक्ताबाई मात्र आवाज देत असताना मुक्ताबाईंना ताटी वाजवली पण उघडली नाही. ताटी कोणी उघडली माहितीये तुम्हाला? ताटी त्या व्यक्तीने उघडली बघा. मुक्ताबाई आवाज देते आणि मुक्ताबाई आवाज देत असताना चिमुकली मुक्ताबाई आवाज देते, चिमुकली मुक्ताबाई आवाज देते. ताटी त्या व्यक्तीने उघडली ज्या व्यक्तीनं या विश्वाला, ज्या व्यक्तीनं मुक्ताबाईनं ताटी नाही उघडली महाराज, मुक्ताबाईनं त्या व्यक्तीला ताटी उघडायला सांगितली ज्या व्यक्तीने या विश्वाला अमृत अनुभवासारखा ग्रंथ दिला. मुक्ताबाईनं ताटी नाही उघडली दादांनो, मुक्ताबाईनं त्या ज्ञानोबरायला ताटी उघडायला सांगितली ज्या ज्ञानोबरायांनी विश्वाला ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ दिला.
मुक्ताबाईनं ताटी नाही उघडली. मुक्ताबाईनं त्या ज्ञानोबराईला ताटी उघडायला सांगितली ज्या ज्ञानोबराईंनी घराघरामध्ये हरिपाठासारखा ग्रंथ दिला. मला एक सांगण्याचं तात्पर्य काय का, या जगामध्ये जितके संत झाले, या जगामध्ये विश्वामध्ये जितके संत झाले, ते संत होत असताना सर्व संतांमध्ये सर्वात श्रेष्ठ जर संत कोणते असतील, तुम्ही म्हणता महाराज कमी जास्त करता का संतांना? कमी जास्त करत नाही, प्रमाणावरून तुम्हाला सिद्ध करून दाखवतो. ऐका, जितके संत झाले या जगामध्ये, तुकडोजी बाबा पासून ते ज्ञानोबरायपर्यंत आतापर्यंत जितके संत झाले या विश्वामध्ये, त्या सर्व संतांमध्ये जर श्रेष्ठ कोण असेल तर माझी मुक्ताबाई श्रेष्ठ आहे. वर्णन करून सांगा बाबांनो, विश्वास नाही आमचा तुमच्यावरती, कारण की आमचा विश्वास फक्त संतांवरती आहे. वर्णन करून सांगा, प्रमाण ऐका. सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती. या जगामध्ये साधूलाही त्रास झाला आणि साधूची कीर्ती गेल्याच्या नंतरच कळाले. बघा, एक जाता जाता एक वाक्य सांगतो बघा, त्या माऊलीचं लक्षण सांगतो. ती माऊली कोण होती हे तुम्हाला तुमच्या मुखातून मला ऐकायचंय. माझा वेळ संपत आलेला आहे, लक्षात ठेवा. संपत आलेले म्हणजे 15-20 मिनिटं आहेत माझ्याकडे शिल्लक, लक्षात ठेवा. ऐका दादांनो, एक माऊली या जगामध्ये अशी होऊन गेली, एक अशी महान माऊली होऊन गेली. तिचं नाव तुम्ही सांगा, लक्षण सांगतो. ज्या लेकराला माय नाही दादांनो, ज्या लेकराला बाप नाही, ती अनाथाची माय या विश्वातून निघून गेली. तिचं नाव काय होतं? टाळी वाजवा. या माऊलीचं नाव जरी आपल्या अंतःकरणात जर राहिलं तर समजायचं आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे माऊली आहेत. लक्षात ठेवा दादा, ज्या लेकराला माय नाही, ज्या लेकराला बाप नाही, ते अनाथाची माय 3 वर्षापूर्वी आपल्यातून निघून गेली. अंतिम श्वास माऊली घेत होत्या. सिंधुताई सपकाळांचा प्राण जात होता. प्राण जात असताना मीडियावाले पळत आले आणि पळत आल्याच्या नंतर सिंधुताई सपकाळांना प्रश्न करतात, माई काय रे पोरा, मरणार आहात तुम्ही माई, एका तासामध्ये मरण दिसतं तुमच्या डोळ्यापुढे. मग बाई काय म्हणणं तुझं? एकच म्हणणं आहे माही, तुम्ही या जगामध्ये विश्वामध्ये गेल्याच्या नंतर पांडुरंगाला जाता जाता काय मागणार आहात? मीडियावाल्याने प्रश्न केला दादा. आणि प्रश्न केल्याच्या नंतर सिंधुताई सपकाळांना सांगितलं, राजा डोळ्यामध्ये पाणी आलं सिंधुताई सपकाळांच्या. ताई म्हटल्या, या जगामध्ये विश्वामध्ये पांडुरंगाकडे एकच मागणी आहे. त्या पांडुरंगानं जर पुन्हा जर मला मनुष्याचा जन्म दिला तर पुन्हा या विश्वाची माय होण्याचं भाग्य जीवनात दे रे पांडुरंगा, दुसरं काहीही देऊ नको. काय मागितलं त्या माऊलीनं बघा.
सांगण्याचं तात्पर्य काय आहे, प्राण जाता जाता मीडियावाला म्हणू लागला, माही तुम्ही महाराष्ट्राच्या? हो बाळा मी महाराष्ट्राची. खरंच माही तुम्ही महाराष्ट्राच्या? हो रे राजा मी महाराष्ट्राची. नाही नाही खरंच माही तुम्ही महाराष्ट्राच्या? आईला राग आला. सिंधुताई सपकाळ म्हणल्या, पोरा असं का विचारतो रे मला सारखा महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या? माही तुम्ही जर महाराष्ट्राच्या असता तर तुमच्या नावाचं पुस्तक राजस्थान मध्ये निघालं हो. तुम्ही जर महाराष्ट्राच्या असता तर तुमचं नावाचं पुस्तक महाराष्ट्रातच निघलं असतं ना. मग तुमच्या नावाचं पुस्तक राजस्थान मध्ये का निघलं? तुमच्या नावाचं पुस्तक कर्नाटकामध्ये का निघालं? तुमच्या नावाचं पुस्तक नवे नवे उत्तर प्रदेश मध्ये का निघालं? हरियाणामध्ये का निघालं? सगळ्या भारतामध्ये फक्त महाराष्ट्र सोडून तुमच्या नावाचं पुस्तक नाही निघालं. सिंधुताई सपकाळांच्या दोन्ही डोळ्यामध्ये धारा चालू झाल्या आणि मरणाऱ्या मात्र माऊली म्हणत होत्या, माय म्हणत होते, राजा महाराष्ट्रात पुस्तक निघायला आधी मरावं लागतं रे, मग पुस्तक निघत असतं बघा, नंतर पुस्तक निघत. तुका म्हणे एका, तुका म्हणे एका भरणे हरी, तुका म्हणे एका, तुका म्हणे एका, तुका म्हणे एका भरणे हरी. माझ्या मूळ विषयाकडे येतो. जे साधकानं प्रश्न केला की बाबा तुम्ही ज्याला निष्ठावंत भक्त म्हणताय, जो वर्म कधी चुकतच नाही, जो वर्म कधी चुकतच नाही, सदैव भगवंताची सेवा करतो, तो निष्ठावंत भक्त असतो. खरं म्हणे हो. कसं? महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये. जो वर्म चुकतच नाही, सदैव भाव भगवंतावरती ठेवतो, त्याला म्हणतात निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये. बर महाराज, निर्धार वर्म जर न चुकता त्याची परमार्थातली सेवा कशी असावी? सेवा नेमकं कशी असावी? महाराज म्हणतात एवढंच नाही, परमार्थ करीत असताना जो कधीच बुक्का ठरवीत नाही. ऐका बरं का, शब्द लक्षात ठेवा, प्रमाण महत्वाचं आहे. जो कधी आपलं बुक्का कधी ठरवतच नाही, सदैव
निष्काम स्वरूपाने भगवंताची सेवा करतो तो देवाचा सेवक. अभंगाचं दुसरं चरण. निष्काम निष्काम टाळ्या. आताशी झोपेतून जागे झाली बघा काय काय. मृदंग टाळ्या, मृदंग टाळ्या. आता लक्ष द्या. मृदंग दोनदा वाजेल, दोनदा टाळ वाजतील आणि दोनदा टाळ्या वाजणार आहेत बघा. विना 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 माता रात्राची बघा ना. वारे वा वाजवा ना विना. टाळे वाजल्या टाळे बघा. म्हातारा एवढं हुशार आहे. दादा काळे केस केले त्यानं बघा. हुशार आहे म्हातारा. विना वाजवा विना.
ते दोघं सुट्टी सारखीच असावी जोडी लग्न करायला जायला. असं आहे का? विना 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 हा विना. वा 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 पकवा. जय हो. जयघोष सर्वांचा झाला पण बसलेल्या मंडळीने काही जयघोष केला नाही. एकदा जयघोष करा. पुंडलिक श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की बोल मुल आई माता की. आवाज कोणाचा आला आणि कोणाचा नाही याचाच पत्ता लागला नाही. बघा एकदा सर्वांनी आवाज करायचा आहे, जयघोष करायचा आहे. एकदा पुरुष मंडळी जास्त आवाज कोणाचा येतो ते मला बघायचं. एकदा पुंडलिक वरदार विठ्ठल. वा वा मागचे मागचे पंढरीनाथ. हा आवाज आमचा महाराज. आता तुमचा आवाज बर का. सर्व माता मौलींनी गोड असा आवाज काढायचा आहे. पुंडलिक श्री पंढरीनाथ श्री संत जनाबाई माता की. वा 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 काय आवाज आहे आपला. वा सुंदर आवाज बर का. सुंदर आवाज. पुन्हा बघा तुमच्यापेक्षा जास्त आवाज येतो. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज गो माता की. अपने अपने कुटुंब की. काय लग्न झाले काय. अरे वा जे म्हणायला लागले आधीच का. वा धन्यवाद धन्यवाद. ऐका ऐका. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्णन निष्काम निश्चळ विठ्ठले विश्वास पाहू नये. जर निष्काम निश्चळ विठ्ठले विश्वास पाहू नये वास अनेकांचे अनेकाशी वास पाहू नये. निष्कामता जर असेल तुमची, निष्ठावंत जर तुमचा भाव असेल तर महाराज म्हणतात निष्काम निश्चळ विठ्ठले विश्वास. देवावरती निष्कामताही असावी आणि देवावरती विश्वासही असावा. या दोन गोष्टी जर तुमच्या जर असतील तर विश्वजिनिता भगवान परमात्मा तुम्हाला फार मोठं बनवेल. फार मोठं बनवेल. तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमतरता लाभणार नाही. बोलू नका दादांनो. विठ्ठला विठ्ठला. तुम्ही म्हणत असाल की महाराज त्या देवावरती विश्वास असावा, भाव असावा. निष्काम निश्चळ विठ्ठले विश्वास. देवावरती भाव असावा मान्य आमचं. माझ्याकडे 5-10 मिनिटाचा वेळ शिल्लक आहे ना दादा, तर त्या वेळेमध्ये सांगतो ऐका. देवावरती भाव असावा पण देवावरती भाव ठेवत असताना दुसऱ्या देवावरती आपण त्याग करू नये. दुसऱ्या देवाचा जर तुम्ही त्याग केला तर महाराज म्हणतात दुसऱ्या देवाचा जर तिरस्कार केला तर त्या देवाचा तुमच्यावरती क्रोध सुद्धा होऊ शकतो आणि कोपही सुद्धा होऊ शकतो. कसं काय बरं महाराज सांगतात. महाराज म्हणतायत तुमची जर भक्ती देवीची असेल आणि देवीची भक्ती असताना तुम्ही जर पांडुरंगाला जर मानत नसाल तर तुमच्या परमार्थाला शून्य किंमत आहे. तुम्ही जर पांडुरंगाचे भक्त असाल आणि तुम्ही जर महादेवाला देवीला मानत नसाल तर तरी देखील तुम्हाला शून्य किंमत आहे. महाराज म्हणतात तुमच्या परमार्थाला शून्य किंमत आहे. हे अनुभव जगद्गुरु तुकोबाराच्या जीवनात आला. इकडे पुणे जिल्ह्यामध्ये पिंपरी चिंचवड नावाचं गाव आहे. चिंचवड नावाच्या गावामध्ये एक चिंतामणी देव नावाचा एक ब्राह्मण राहायचा. ते फक्त गणपतीचीच पूजा करायचा. अन्य कोणत्याही देवाला तो मानत नसे. देवाला मानत नसे म्हणून एक दिवसाचा प्रसंग जगद्गुरु तुकोबाराय काही वारकऱ्यांना घेऊन तिथं गेले आणि तिथं गेल्याच्या नंतर त्यानं पाहिलं की जगद्गुरु तुकोबाराय आले. त्यानं काना डोळा केला आणि कसं तरी घालून टाकलं. बघा त्या महाराजांकडे लक्षात दिलं नाही. झालं काय, त्या दिवशी काही ब्राह्मण मंडळी भोजनासाठी आले होते. जगद्गुरु तुकोबारायांनी जयहरी घातला आणि जयहरी केला. महाराज तुमची कीर्ती फार ऐकून आहे. तुम्ही पांडुरंगाचे भक्त आहात म्हणे. हो. कसं येणं केलं म्हणे चिंतामण देवप्पा सहज तुमच्या गणपतीच्या दर्शनाला आलोय मी.
गणपतीच्या गणेशाच्या दर्शनाला आलोय मी आणि गणेशाचंही दर्शन घ्यायचं होतं आणि तुमची भेट घ्यायची होती म्हणून आलोय मी इथपर्यंत. बरं बरं बसा महाराज. बसायला आसन टाकतो. भूक लागली असेल महाराज, भोजनासाठी ताट वाढूया. म्हणून ब्राह्मण मंडळी एका दिशेने बसले आणि इकडे पाहत असताना वारकरी एका दिशेने बसले. 10 वारकरी आहेत, 10 ब्राह्मण आहेत. 10 वारकरी आणि 10 ब्राह्मण ज्यावेळेस भोजनासाठी बसले, जगद्गुरु तुकोबारायच्या पुढे ताट वाढलं आणि सांगितलं महाराज भोजन करा. महाराजाला राग आला. अहो तुम्ही गणपतीचे भक्त ना? म्हणे हो. तुम्ही जर गणपतीचे भक्त असाल तर गणपतीला नैवेद्य का दाखवला नाही? महाराज नैवेद्य दाखवला ना. म्हणे कुठे दाखवला? म्हणे तो बघा गणपतीच्या पुढे नैवेद्य दाखवला. म्हणे असं नाही, तुमच्या गणपती रायाला नैवेद्य खाऊ घाला. कोण म्हंटल? जगद्गुरु तुकोबाराय. महाराज म्हणतात तुम्ही तुमच्या गणपतीला नैवेद्य खाऊ घाला. त्यावेळेस मात्र हा चिंतामण देवप्पा हसू लागला. महाराज तुम्हाला वेड लागलं काय हो? अहो मूर्तीचा गणपतीराय कधी जेवण करेल का? नैवेद्य खाईल का? त्यावेळेस जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तुमचा भाव असेल तर हा नैवेद्य खाल्लाच पाहिजे. आतापर्यंत तुम्ही गणपतीला मानतात ना, पांडुरंगाला मानत नाहीत ना तुम्ही. आमच्या पांडुरंगाला मानत नाही. तुमचा विश्वास जर गणपतीवरती असेल तर बोलवा तुमच्या गणपतीला. त्या चिंतामण देवबाप्पाने दोन्ही हात वर केले आणि गणेशाला बोलवायला सुरुवात केली. हे गणेशा, हे गणराया. गणेशाला वंदन केलं आणि गणेशाला वंदन केल्याच्या नंतर गणपती राय वरून निघाले. वरून येता येता माझ्या पांडुरंगाने सांगितलं काय रे ढेरेवाल्या कुठं निघालास? म्हणे माझा भक्त खाली जायचं नाहीये. ज्यावेळेस मी सांगेन त्यावेळेस जायचं. गणपतीला भीती वाटू लागली, कारण या बाबानं मला एकदा गिळून घेतलं होतं. मोदकही गिळले होते, ताटा सगट मोदक गिळले होते आणि हा मात्र मला गिळून घेईन याची भीती वाटली. गणपतराय शेजारी बसले आणि सांगितलं ओ चिंतामणी देवप्पा बोलवा तुमच्या गणपतीला. चिंतामणी देवा गणपतीशी आणा करावे भोजना दुजे पात्री. आता तुम्ही लवकरात लवकर तुमच्या गणपतीला बोलवा. देव म्हणती तुकया एवढी कैशी थोरी अभिमान पितरी नागवलो. बोलवा तुमच्या गणेशाला. त्यावेळेस मात्र डोळ्याला पाणी आलं. चिंतामण देवप्पा म्हणतात मी माझ्या गणेशाला बोलू शकत नाही, लवकर बोलवा. बाकी पंचायती सांगू नका. का? जे ताटावरती तुम्ही अन्न ठेवलंय ना ते शिळ झालंय. वाढ वेळ झाला शिळे झाले अन्न, वाढ वेळ झाला शिळे झाले अन्न. तटस्थ ब्राह्मण बैसले ते, तटस्थ ब्राह्मण बैसले. देव म्हणती तुकया देव म्हणती तुकया पैसे थोडी. तुकोबाराय म्हटले आम्हाला उपवाशी राहायची सवय, पण जे ब्राह्मण बसलेत ना ब्राह्मण, तटस्थ ब्राह्मण बैसले ते, त्या ब्राह्मणाच्या ताटावरती जे पदार्थ वाढलेत ना ते शिळे झालेत. शिळे झाले अन्न, तटस्थ ब्राह्मण बैसले. लवकर तुमच्या गणेशाला बोलवा. चिंतामण देवबाप्पाला पाहत असताना राग आला. त्यांनी सांगितलं महाराज तुमचा जर विश्वास पांडुरंगावरती असेल तर बोलवता का तुमच्या पांडुरंगाला? जगद्गुरु तुकोबाराय म्हटले मी माझ्या पांडुरंगाला बोलवेन नवल काय? माझ्या पांडुरंगाला बोलवेन नवल काय, पण तुमच्या गणेशाला सुद्धा मी आज बोलवतो. कोण म्हटलं? याच कारण एक आहे निष्कामता. कधी बुक्का ठरवलाच नाही ना बाबांनी. निष्कामता आहे, निष्कामता निष्कामता आहे ना. म्हणून महाराज म्हणतात अहो नवल काय, मी माझ्या पांडुरंगाला बोलवतो पण तुमच्या गणेशाला सुद्धा बोलवतो. असं आता परीक्षा घेण्यासाठी चिंतामण देवबाप्पांना 2 पात्र वाढले. बोलवा बरं तुमच्या पांडुरंगाला. हो चिंतामण देवबाप्पा एकच पात्र वाढलं ते पांडुरंगाला. एक गणेशाला सुद्धा वाढा ना. गणेशाला सुद्धा पात्र वाढलं. पुरणपोळी, तुपाची धार, कुरडया, भजी, कढी, आमटी, वर आलेली तळी, वर आलेली तरी, जिरे, मोहऱ्या. बऱ्याच जणांच्या तोंडाला पाणी आता. हा पुढचं सांगत नाही. सगळे पदार्थ ताटात. आणि ताटात असताना मात्र इतके पाहत असताना पांडुरंग परमात्म्यानी अर्थात जगद्गुरु तुकोबारायांनी मात्र पांडुरंगाचं ध्यान केलं. कोटे गुंतला द्वारकेच्या जाया, कोटे गुंतला
द्वारकेच्या विळका सकया लावी देला विळका सकया लावी. जगात तुकोबराय म्हणतात लवकर या पांडुरंगा, 11:15 वाजून गेले, लवकर चला आता लवकर चला. पांडुरंग परमात्मा मात्र निघाला, गणपतीला खाली घेऊन आला आणि खाली घेऊन आल्याच्या नंतर इकडे पाहत असताना गणेश परमात्मा आणि पांडुरंग परमात्मा भोजन करत होता. पोळी संपली, आमटी संपली, भजे संपले, कुरडया संपले, सगळं संपत असताना चिंतामण देवप्पा पाहत होता. पाहत असताना जगद्गुरु तुकोबराय म्हणले, ओ चिंतामण देवप्पा बघा पोळी संपली, पळा. हे धोतर घेऊन पळू लागलं महाराज, पळू लागलं. पोळी आणत, भात आणत, कढी आणत, भजे आणत, पापडे आणत, सगळं संपलं. आणि आता मात्र त्यानं त्याचा अभिमान नष्ट झाला. जगद्गुरु तुकोबरायचे पाय धरले. त्यानं सांगितलं, बाबा इथून पुढे मी सगळ्याच देवाला मानेल. विठ्ठल हा विश्वास पांडुरंगावरती असावा. निष्काम निश्चळ विठ्ठल विश्वास पाहू नये वासा अनेकांची, परंतु बाकी देवतावरती तुमचा विश्वास ढळू नये, त्यांच्यावरती सुद्धा श्रद्धा असावी. महाराज हे सांगण्याचा प्रयत्न करतात. महाराज आता शेवटचं आमचं बोलणं आहे, तुमचा वेळही झालेला आहे. शेवटचं आमचं असं म्हणणं आहे की तुमच्या पांडुरंगाकडे काही उपेक्षा केल्याच्या नंतर तुका म्हणे ऐसा कोणी उपेक्षेला नाही ऐकिला, ऐसा कोणी माझ्या पांडुरंगाकडे माझ्या विठ्ठलाकडे कोणी उपेक्षा केली आणि ती उपेक्षा केल्याच्या नंतर त्या माझ्या पांडुरंगाने पूर्ण नाही केली, असं कोणी ऐकलं का? महाराज बऱ्याच अभंगामध्ये सांगतायत पांडुरंगाची तुम्ही सेवा कराल, पांडुरंग परमात्मा तुमचं पूर्ण सेवा करणारच आहे. जी उपेक्षा कराल जी मागाल ते पूर्ण करेल. महाराज म्हणतात नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकेला का? महाराज म्हटले जसं वाया जाईल का कोणी तसं तुका म्हणे ऐसा कोणी उपेक्षेला नाही ऐकेला ऐसा कोणी प्रश्नार्थिक चिन्ह केलं महाराजांनी. का बरं उद्धार होणार नाही हे शेवटच्या चरणामध्ये सांगतायत. ज्ञानेश्वर